नमस्कार मंडळी. वीकेंड संपला ना, कुठे कुठे जाऊन आलात? कारण हल्ली शहरांमधनं तर सगळेच जणं बाहेर पडतात. वीकेंड आला की सगळेजणं बाहेर पडतात, आपल्या गाड्या घेऊन बाहेर पडतात. मी मुंबईला राहते, त्यामुळे मला मुंबईहून जाणंच माहिती. पुणा असो, नाशिक असो, अलिबाग साईड असो, गोव्यापर्यंत लांब जरा एक 4-5 दिवसाची सुट्टी आली की गोव्यापर्यंत असो, लोक बाय रोड जातात आणि सगळीकडे ट्रॅफिक जॅमच्या न्यूज आपण बातम्यांमध्ये बघतो, कशा लांबच्या लांब रांगा राहिलेत. तर मंडळी, ठीक आहे, मजा करायला आपण शॉर्ट ट्रिप्सना जातो, पण प्रत्येक विकेंडला जाणं गरजेचं असतं का हो, मला सांगा. आपण एरवी आठवडाभर कामाकरता बाहेर असतो, दिवसभर घरात राहत नाही, आपल्याला घराकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तीही आपली एक कुरकुर असते की अरे मला घरातनं वेळच मिळत नाही. पण विकेंड आल्यावर आपण घरी तो वेळ काढतो का? विकेंड आला, जरा जोडून सुट्टी असली की प्रत्येकजण बाहेर गावी जायचा प्लॅन बनवतो. सगळं सामान पॅक करा, आदल्या दिवशीची एखादी किंवा मधली सुट्टी टाका आणि असं जोडून सुट्ट्या घेऊन बाहेरगावी जा. एन्जॉय, सो कॉल्ड एन्जॉयमेंट करायला आपण जातो. परत येताना परत ट्रॅफिकमध्येच अडकतो आणि घरी यायला रात्री उशीर होतो. सकाळी उठून सगळं तसंच टाकून जातो, कामावर पळणार, मुलांच्या शाळा कॉलेज जे काय आहे ते. तर आपण ज्या घरासाठी सगळं करतो, आपल्यासाठी घर आपलं सर्वस्व असतं. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं घर आयुष्यात एकदा तरी स्वतःचं घर हवं. प्रत्येकाला जमतं असं नाही, अनेक जण भाड्याच्या घरातच राहतात किंवा छोट्या घरात राहतात. जे छोट्या घरात राहतात त्यांना थोडं मोठं घर घ्यायचं स्वप्न असतं. ज्यांचं घर साधं असतं त्यांना थोडं ते रिव्हॅम्प करायची इच्छा असते. पण त्या घराकडे आपण किती वेळ देतो लक्ष? प्रत्येक वेळेला आपण कायम घाईतच असतो. कामावरनं आलं, गरजेपुरतं काम करायचं, कारण रोजच्या जबाबदाऱ्या असतात. स्वयंपाकपाणी आपल्या बायकांना आहे, मुलांचा अभ्यास आहे, गरजेची कामं करतो. पण त्या घरावरनं कधी प्रेमाने आपण हात फिरवतो का? त्या घराची देखभाल आपण किती करतो ह्याकडे जरा आपण नको लक्ष द्यायला. प्रत्येक विकेंडला किंवा नेहमी अगदी देवदर्शनाला प्रत्येक वेळेला काही एन्जॉयमेंट करायला बाहेर जातो असं नाही, देवदर्शनालाही जातो, पण तरी त्यावेळेला आपण घरात नसतोच. मग एवढं कर्ज काढून, इतके कष्ट उपसून आपण जे घर घेतो, त्या घरात राहण्याचा आपण आनंद किंवा घराचा उपभोग कधी घेतो? त्या घराची नीट देखभाल कधी करतो? मी अनेक ठिकाणी पाहायला आलेल्या बॅगा तशाच पडलेल्या असतात. कपडे दरवेळेला सगळे एवढे धुतले जात नाही, कारण मशीनची तेवढी कपॅसिटी नसते. 2-3 बॅचमध्ये कपडे लावावे लागतात. घरात नवरा बायको, 1 किंवा 2 मुलं, एवढी जणं जरी गेली बाहेरगावी तरी सगळ्यांचे कपडे ॲट अ टाईम घेऊन होणं अशक्य आहे. त्यामुळे त्याही बॅगा तशाच पडलेल्या असतात. तर आपण आपल्याच घरात किती पसारा करतो. आलेलं सामानसुद्धा दरवेळेला नीट लावलं जातं असं नाही. तर कधीतरी आपण आपल्या घराकडेही लक्ष द्यायला नको का? प्रत्येकाने, मी फक्त स्त्रियांचं नाही म्हणत आहे, पुरुषही त्यांच्या परीने पसारे आवरण्याचं काम तर करूच शकतात. ठीक आहे, स्वयंपाक एक वेळ नाही, आता तर नवीन जनरेशन स्वयंपाकातही मदत करते थोडीफार, नाही असं नाही. पण पसारे आवरणं आहे ना, हे अनएंडिंग काम आहे, कायमच असतं ते बायकांना नाही. घरात मी आता बायकांना शब्द नाही वापरत, कारण कामं आता सगळ्यांची आहेत. घर जर का सगळ्यांचं आहे तर कामंही आणि त्याच्या जबाबदाऱ्याही सगळ्यांच्याच आहेत. तर ते घर आवरणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने जरी आवरलं ना तरी खूप चांगलं होईल. आपल्या घरात आपणच शांतपणे बसावं. आपल्या घरात कुठे काय आपल्याला काही करायचं आहे, शांतपणे त्या घराचं अवलोकन करावं. घरात राहण्याचा फील आपण घ्यावा शांतपणे. काय हरकत आहे घरी राहून, घरीच आपण स्वयंपाक बनवायला. कारण हल्ली सगळे विकेंडला इथे राहिले तरी हॉटेलिंग असतं, नाहीतर एरवी रोजच्या याला कुठच्या स्वरूपाची बाई येऊन काम करते घरात. स्वयंपाकाचं असेल, साफसफाईचं असेल. आपण आपल्या घरासाठी काय करतो? पगाराचे पैसे कमवण्याव्यतिरिक्त आपण त्या घरावर किती प्रेम करतो? तर त्या मंडळी, घरावर प्रेम करा, घराकडे लक्ष द्या, घराची आवराआवरी करा, घर प्रसन्न राहील. वास्तू तथास्तू म्हणत असते म्हणतात. तर ती तथास्तू जर का म्हणायला हवं असेल तर वास्तू प्रसन्न नको का? आणि प्रसन्न वास्तू चांगल्याच व्हाईब्स येतात, पॉझिटिव्हिटी ही वाढतेच. त्यामुळे मंडळी, हा माझ्या बोलण्याचा राग नका मानू, पण मला जे मी ऑब्झर्व करते त्याबद्दल मी थोडं बोलते. तरी कृपया लक्ष द्या आणि मला तुम्हाला माझे विचार आवडले तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मला खूप वेगवेगळ्या विषयांची सजेशन्स येत असतात.
पण मला काही विषयांवर बोलायचं असतं, कारण प्रत्येक विषय बोलण्याचा नसतो. काही गोष्टी खूप पर्सनल असतात, ज्या आपण असं पब्लिकली नाही बोलू शकत. पण हा विषय मात्र जो माझ्या मनात होता. कारण आपण जातो ट्रॅफिकमध्ये अडकून घरी येऊन इतकं कंटाळलेलं असतो ना, की कामं आवरणं राहिलं बाजूला. त्यामुळे कृपया आपल्या घराकडेही आपण लक्ष देऊया. धन्यवाद.